शरद पवार यांच्याकडून संघटनात्मक भेटीगाठी आणि बैठकांना आता सुरुवात झाली असल्याचं बघायला मिळतंय। एकंदरीत शरद पवार लवकरच पुण्याच्या ग्रामीण भागाचा दौरा करणार असल्याची देखील माहिती मिळते। पवार पुणे जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या गाठी भेटी घेतील। पवारांच्या एनसीपीचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांच्याकडून पवारांची भेटही घेण्यात आली आहे। संघटनात्मक बांधणीबाबत बैठकीत चर्चा झाली असल्याची माहिती सध्या मिळते। नेमकं या भेटीचा काय संदर्भ होता? तुम्ही पवार साहेबांची भेट घेतलेली आहे, या भेटीत नेमकी चर्चा काय झाली? एकंदर तब्येतीची विचारपूस आणि साहेबांनी विचारलं की काय एकंदर परिस्थिती आहे आपल्या पक्षाची वगैरे, तर मी त्यांना स्पष्टपणे सांगितलं की मधल्या काळामध्ये जे वरिष्ठ पातळीवरती दोन पक्ष एकत्र होणार किंवा मधल्या काळामध्ये आपले जे उमेदवार आहेत ते राष्ट्रवादीच्या घड्याळाच्या चिन्हावरती लढले गेले आणि त्याच्यामुळे कुठंतरी कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला। आता नेमकं करायचं काय? तर साहेबांनी सांगितलं की तो विषय आता पूर्णपणे थांबलेला आहे, आपण आपल्या ताकदीवरती आपली संघटना त्या ठिकाणी मजबूत करायची। आणि साहेबांनी सांगितलं की आता मी स्वतःच दौरा सुरू करणार आहे। शरद पवार स्वतः आता पुणे ग्रामीणचा दौरा करणार आहेत आणि पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठी बैठका घेणार आहेत। हो, पवार साहेबांनी मान्य केलेलं आहे आणि निश्चित ते या महिन्यामध्ये वेळ देतील आणि तशा प्रकारे कार्यकर्त्यांच्या बैठका स्वतःच घेणार आहे। कॅमेरामन कृष्णासह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे।